यवतमाल जिले में निर्माण मजदूरों का पंजीकरण किया जा रहा है। हालांकि अधिकारी तहसील में जाने से कतराते हैं, इसीलिए दलालों को नियुक्त किया गया है। हालांकि दलाल पंजीकरण हेतु श्रमिकों से 1500 रुपए वसूल कर रहे हैं। इस संबंध में प्रहार जनशक्ति पार्टी के जिला निर्माण पदाधिकारी को चेतावनी दी और इस रिश्वत को बंद करने की मांग की। मांग पूरी नहीं होने पर तीव्र आंदोलन की भी चेतावनी दी। इथले काही भ्रष्ट अधिकारी जे तालुक्याला नेमणूक झालेली आहे त्यांची या 3 वर्षांमध्ये आत्तापर्यंत एकदाही त्यानं तालुक्याला भेट दिली नाही। जरी जामणी असेल, वणी असेल किंवा यवतमाळ जिल्ह्यातली प्रत्येक तालुके, तर याने यायचे तिथं एजंट नेमणूक केलेली आहे। एका एजंटकडून नाही म्हणलं तर एखाद्या बिचारा शेतकरी मजूर तिथं जाते कामगार फॉर्म भरण्यासाठी, तर त्याच्याकडून 1500 रुपयाची ते अपेक्षा करतात। एक रोज मजूर वर्ग त्याला 1500 रुपये कसं देऊ शकेल? तर यायचे जे फॉर्म आहेत, जे रिजेक्ट केलेले आहे याच्या आधीचे फॉर्म, त्या संदर्भात आम्ही हे अर्ज देणार आहे। 7 दिवसाच्या आतमध्ये याने जे रिजेक्ट केलेले फॉर्म जर यानं त्वरित मंजूर नाही केले तर आम्ही 7 दिवसानंतर आमचं तीव्र आंदोलन राहिले. तर